सगळे म्हणतात आधी घर सांभाळ. मी म्हणते घर सांभाळतच मी माझं स्वप्न उभं करते. कारण मी फक्त एक गृहिणी नाही आहे, तर मी स्वप्न पाहणारी स्त्री आहे. हाय, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला डेली रूटीन माझं तर दाखवणारच आहे. फुल डे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर थोडंफार मोटिवेशनल गोष्टी शेअर करणार आहे. म्हणजे ज्या गोष्टींना मला मोटिवेट करतात आणि माझ्यातून तुम्हालाही सुद्धा करू शकतात. त्याआधी थोडंसं तुम्हाला घरचं रुटीनचं जे आहे ते शेअर करते. सकाळी मस्त चहा आणि पुरणपोळीचा नाश्ता केला. आज मुलांना टिफिनमध्ये आणि म्हणजे जेवणामध्ये सुद्धा मला आज पावभाजी खायची इच्छा झालेली आहे, म्हणजे प्रज्ञेलासुद्धा आणि मलासुद्धा. त्यामुळे मस्त अशी सकाळी टिफिनला त्याच्या पावभाजी जी आहे ती बनवून घेतली आणि जेवणामध्ये डाळ भातसुद्धा थोडाफार त्याला बनवला होता. तो खाऊन मग स्कूलला गेला आणि मग मी लोलोला स्कूलला ड्रॉप करून आली. आणि खूप दिवसानंतर हे माझं जे ज्यूस आहे तर तो मी प्यायला घेतला होता. आणि आज ज्यूस अजिबात चांगला लागत नव्हता, कारण यामध्ये आवळा मिसिंग होता. त्यामुळे मला प्यायला खूपच कंटाळा आला होता. पण म्हटलं चला, स्वतःला मोटिवेट केलं की नाही, डॉक्टरांनी आता कंपल्सरी हा ज्यूस डेली प्यायला सांगितलेलं. डेली नाही, पण ॲटलिस्ट एक दिवस आड तरी नक्कीच प्यायचा आहे. आणि त्यासोबत इथे मी बसलेली माझ्या हिशोबाची डायरी घेऊन. तर नवीन वर्षामध्ये मी स्वतःला अगदी डायरी लिहिण्याची म्हणजे खर्चाची डायरी लिहिण्याची अगदी अशी घट्ट मी सवय स्वतःला लावून घेतलेली आहे. म्हणजे काय होतं दरवेळेला मी ती सवय सुरू करते, मध्ये स्किप होतं, मध्ये लिहिते. पण ह्या वेळेला कट टू कट मी डायरी, म्हणजे डेली मी हिशोबाची डायरी ठेवलेली आहे लिहिण्याची. आणि तीच इथे घेऊन बसली होती. थोडंफार कालचं काय होतं ते मी आठवायचा प्रयत्न करत होती आणि मग सगळं डायरीत लिहून काढलं मी. देवाची पूजा आज सकाळी लवकरच झाली होती, पण रांगोळी काढायची कारण राहून गेली होती. कारण सकाळची इतकी गडबड असते मुलांना स्कूलला जायची वगैरे, की त्यामध्ये इतका वेळच नसतो. त्यानंतर मग मी लोलोला स्कूलला सोडून आली की मग ही रांगोळी वगैरे अशी काढून घेते. कधी वेळ असला तर सकाळीसुद्धा काढून घेते. तर सिम्पल काढते, असं काही मोठं डिफिकल्ट किंवा मला काही इतकं फार येत नाही. सिम्पल असे डिझाईन्स असतात माझ्या. पण प्रयत्न करते की रोजच्या रोज छोटीशी का असेना दारासमोर रांगोळी काढावी, दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. हा मी प्रयत्न रोज करते. मला फार छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. पॉझिटिव्ह फिलिंग तर येतेच, घरही सुंदर दिसतं. समोरून घरात येणारा माणूस कितीही निगेटिव्ह असला तरीसुद्धा दारात सुंदर रांगोळी, दिवा पाहिल्यानंतर त्याचं मन जे असतं ते पॉझिटिव्हमध्ये ट्रान्सफर होतं, असं मला स्वतःचा माझा असा बिलीफ आहे. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि रांगोळी काढत असताना लक्षात आलं की रांगोळीतल्या डब्यातल्या बरेचसे कलरही संपले होते. आणि मी आता दिवाळीमध्ये होलसेल रेटमध्ये रांगोळी जी आणली होती तर त्यामध्ये मला अशी खूप दगड वगैरे सारखं असं कच्चर लागत होती. त्यामुळे म्हटलं चला रांगोळी चाळून घेते आणि डब्बा जो आहे तो सुद्धा फिल करून घेते. तर आता आपले यूट्यूबचे जे व्हिडिओज आहेत तर त्याला व्ह्यूज खूप म्हणजे खूप कमी यायला लागलेले आहेत. त्याचं रिझन बिहाइंड काय आहे मला माहिती नाही, पण मी प्रयत्न करते, कारण मला एक ना एक दिवस त्याच्यामध्ये यश मिळेल ही माझ्या मनाला स्वतःची खात्री आहे. आणि त्याचमुळे मी ही जी गोष्ट आहे ती नेहमी करत असते. आज मी तुम्हाला सांगते माझी गोष्ट. ही गोष्ट माझ्या यशाची नाही आहे, तर माझ्या हिमतीची आहे. मी एक आई आहे, गृहिणी आहे, एक स्वप्न पाहणारी एक साधारण स्त्री आहे. माझं स्वप्न फार काही मोठं नाही आहे बरं, पण माझ्या स्वप्नाची जी सुरुवात आहे घरातून, मोबाईलमधून आणि मनातल्या विश्वासातून आहे. लोक म्हणत होते तुझ्याकडून होणार नाही, घर सांभाळ, पण मी थांबणार नाही असं मी मनाशी घट्ट ठरवलं होतं. रोज थकते, रोज हारते, रोज पडते, रोज कंटाळा येतो, पण तरीसुद्धा पुन्हा एक नव्या जोमानेनं उभी राहते. आणि हे फक्त माझं स्वप्न नाही, तर हा माझा स्वाभिमान आहे, जो मी कायम जपण्याचा प्रयत्न करते. कारण आज मी सुरुवात करते, उद्या माझी ओळख बनेल याची मला खात्री आहे. कारण एव्हरी मदर इज अ क्रिएटर. मी फक्त गृहिणी नाही, तर मी स्वप्न पाहणारी एक स्त्री आहे. खूप म्हणजे मनाला स्वतःला मी गोष्टीमध्ये मोटिवेट करत असते. ॲज ए कंटेंट क्रिएटर खूप डिफिकल्टीज आहेत. खूप सारे यामध्ये काय म्हणू शकतो आपण, त्रुटी आहेत, की आपण ठरवतो सगळ्या गोष्टी, पण तसं काही होत नाही. खूप स्ट्रगल आहे बिहाइंड द सीन. तुम्हाला जो दिसत नाही आहे तो खूप सारा स्ट्रगल आहे. आता तुम्ही म्हणाल की हा स्ट्रगल करतेसच का? तर मला इच्छा आहे, मला आवडतात या गोष्टी आणि काहीतरी करायचं आहे. आणि खूप क्रिएटिव्हसुद्धा आहे हे. असं नाही की फक्त स्ट्रगलच आहे, क्रिएटिव्हसुद्धा आहे. कारण यामध्ये आपला जो माइंड आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे. आता तो जो क्रिएशनचा भाग आहे तो सगळ्यांपर्यंत पाहिजे तितकं पोचत नाही, ही दुसरी गोष्ट आहे नाण्याची. पण मी प्रयत्न करणार आहे.
आणि मला खात्री आहे की मी एक ना एक दिवस तरी नक्कीच सगळ्यांपर्यंत पोचेन, त्याची मी अपेक्षा करते आणि तुम्ही मला सपोर्ट कराल याचीसुद्धा नक्की अपेक्षा करते. तिथे रांगोळ्या फिल करून झाल्या होत्या आणि बघा इतके सारा ना कचरा त्याच्यामध्ये निघाला होता. त्यानंतर इथे बेडरूममध्ये आले, म्हटलं थोडंसं क्लिनिंगसुद्धा करून घेते. आज खूप सारा वेळ होता आणि आज तुमच्यासोबत फुल डे व्लॉगही शेअर करणार आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर अजून लोलो काही स्कूलवरून आला नव्हता, म्हणजे त्याला येईपर्यंतचा हा टाईम असतो ना, मी पुरेपूर वापर करते आणि त्यासाठी काय करते, लवकर उठून सगळी घरातली कामंसुद्धा आवरते. तर आता इथे बेडरूममध्ये क्लिनिंग झाली आणि बेडरूममध्ये ना मी माहिती नाही या साईडला जेव्हा पण शूट करते ना खूप अंधार येतो. ॲक्च्युली बॅक म्हणजे अपोजिट साईडला शूट केलं तर क्लिअरिटी खूप छान येते, पण या साईडला थोडासा अंधार येतो. पण असो, आता कपाटं वगैरे त्या साईडला आहेत, त्याला काही करू नाही शकत. तर इकडे मग थोडंसं हॉलमधलं डस्टिंगसुद्धा, ड्राय डस्टिंग जे असतं ना ते करायला घेतलं आणि टीव्हीसुद्धा क्लीन करायला इथे घेतला. बरं, आता टीव्ही क्लीन जसं मी करते ना, यासाठी एक डिस्क्लेमर आहे की तुम्ही कोणताही कपडा वापरून अशा प्रकारे दाबून टीव्ही क्लीन नका करू. हा मायक्रोफायबरचा कपडा आहे आणि अगदी हलक्या हाताने मी पुसत आहे. अजिबात कुठेच मी प्रेस करत नाही, अगदी वरच्यावर फिरवत आहे. तुम्हाला जरी दिसत असला की मी खूप जोरात प्रेस करते, पण हलक्या हाताने करते. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारेच करा जर तुम्ही मला फॉलो करत असाल. तर इथे थोडीफार क्लिनिंग जे होते ते आता करून घेते, कारण लोलोला स्कूलला मला आता आणायला जायचं आहे आणि हे माझं ना लोलोला स्कूलमधून आणेपर्यंतचं हे लास्ट काम आहे. आणि घर बघा हे असं मी स्वच्छ करून जाते. आता हे घर इतकं मी स्वच्छ केलं आहे, ते आता हे घर किती वेळ असंच राहील मलासुद्धा त्याची आयडिया नाही आहे. कारण हे सुख मला किती वेळ पाहता येईल माहिती नाही. कारण लोलो आल्यानंतर सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे करत असतो, उतलफुतल करत असतो. म्हणून इतकं क्लीन झालेलं घर पाहून ना माझ्या मनात येतं की हे सुख कितपर्यंत टिकेल, कुठपर्यंत मला हे सगळं दिसेल, बघायला भेटेल माहिती नाही घरी आल्यानंतर. आता सकाळी पावभाजी बनवलं होती, त्यामध्ये मस्त असं चीज आणि बटर वगैरे टाकून घेतलं. थोडंसं म्हणजे ना जास्तच मी काही सगळं टाकलेलं आहे, कारण अशा प्रकारची पावभाजी ना एकदा मी हॉटेलमध्ये खाल्ली होती आणि ती खूप जास्त टेस्टी लागली. त्यामुळे मी ट्राय केलं आणि खरं सांगते खूप सुंदरही झाली होती. खूप आवडली मलासुद्धा आणि लोलोलासुद्धा. आता इथे लोलोचं जेवण झालं, माझंच झालं. त्याला मी झोपी घातलं आणि आता मी आली पुन्हा बेडरूममध्ये. हे जे कपडे काढून ठेवले होते ना, ते म्हटलं आता घड्या करून घेते पटपट, कारण मग नंतर काय होतं ना, मी पण एक नॅप घेणार आहे आणि नॅप घेऊन उठल्यानंतर ना खूप जास्त कंटाळा येतो आणि तो वेळ जो असतो ना माझा कॉन्टेंट लिहिण्यासाठी किंवा काही प्लॅनिंगसाठी, काहीच असू म्हणजे काही पण असू दे, वाचण्यासाठी, या सगळ्यासाठी असतो. त्यामुळे मग म्हटलं चला ही कामं करून घेते आणि वॉशिंग मशीनसुद्धा मला पुन्हा एकदा लावायची होती. तर इथे मी हे सगळं घड्या करत होती, म्हणजे हे सगळं आवरत होती. एवढा कर्कश आवाज बाहेरून येत होता ना, म्हणजे की मला सहन होत नव्हता. मी पुन्हा पुन्हा वाकून बघत होते आणि तुम्हाला दाखवते काय आहे. तर ना हे बघा, हे इथे ना रस्ता खोदण्याचं काम चालू आहे आणि आमच्या एरियामध्ये ना सगळीकडेच हे चाललं आणि फायनली आज आमच्या इथे सुद्धा आलं होतं. तर इतकं कर्कश आवाज, आता ही सध्या गाडी बंद आहे, ती लोकं आवाज करत होते, पण नंतर थोड्या वेळाने बंद झाला. मे बी त्यांचा लंच टाईम वगैरे झाला असेल. पण इतका कर्कश आवाज होता ना की सहनही होत नव्हता मला. आणि त्यानंतर म्हटलं चला आपण एक छोटासा नॅप घेऊया आणि नॅप घेऊन मी उठले आणि हे बघा लोलोने असे पसरवून ठेवले होते खेळणे, जे डायनासोर वगैरे जे आणले होते ना त्यांनी स्कूलमधून येताना माझ्याकडनं हट्टाने ते असं सगळं ठेवलं होतं आणि आवाज इतका होता की मला व्यवस्थित नॅपही घेता आला नाही. त्यामुळे म्हटलं चला आता उठूया. फ्रेश झाली मी आणि बसली मग सगळं प्लॅनिंग करायला, लिहायला वगैरे. कारण जरी आपला डेली व्लॉगिंगचा कॉन्टेंट जो आहे प्लॅन नसला तरीसुद्धा ना थोड्याफार गोष्टी ज्या असतात ना त्या कराव्या लागतात, म्हणजे थोड्याशा डिसाईड कराव्या लागतात, प्री प्लॅन कराव्या लागतात. त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी लिहिणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर ना एक काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करते, तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरच पोहोचवेन आणि त्यासाठीची ही प्लॅनिंगसुद्धा आहे थोडीफार, ते सुद्धा लिहित होती इथे मी. आणि आता ना जेव्हा आपण कॉन्टेंट क्रिएशनमध्ये असतो ना त्यावेळेला एक सगळ्यात मोठं म्हणजे डिसॲडव्हान्टेज असतं की आपल्या ना डोळ्यांना खूप जास्त त्रास होतो, कारण सतत हातात मोबाईल असतो, सतत शूट असतं, सतत काही ना काही एडिटिंग असतं, काही ना काही नवीन नवीन बघणं असतं, सर्चिंग असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे दिवसातून ना खूप सारा वेळ जो आपला मोबाईलवर असतो. आता मी थोडं थोडं कमी करायचा प्रयत्न केलेला आहे मोबाईलचा वापर, पण म्हणतात ना की आपण कितीही ठरवलं ना तरी त्याचा वापर होतो, कारण कॉन्टेंट क्रिएशनमध्ये ना आपल्याला नवनवीन गोष्टी सर्च करायच्या असतात आणि त्याचमुळे मग इथे फक्त मस्त असं डोळ्याला ना मी गुलाबजल टाकून म्हणजे त्या कॉटन पॅडला टाकून मस्त असं डोळ्यांवर ठेवलं आणि थोडं मला फ्रेश वाटलं.
त्यानंतर पुढे काही व्लॉग शूटच नाही केला. जेवण वगैरे आवरलं आणि आम्ही सगळेजण आलो मठामध्ये. म्हणजे जवळ-जवळ दीड महिन्याने मी मठात जाणार होती. आज मस्त स्वामींचं दर्शन घेतलं. आल्यावरती संकष्टी होती म्हणून आरतीसुद्धा केली. तर असा होता आजचा दिवस. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा, सपोर्ट करा. लवकरात लवकर आपल्याला चॅनल आपलं जे आहे ते मॉनिटाईज करायचं आहे. चला पुन्हा भेटू. बाय.